नीतिसूत्रे 18 अध्याय 21 वचन. जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. यस, जय ख्रिस्त सर्वांना. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इमानुएल. हो, तर आज मी तुम्हाला नीतिसूत्रे याचा 18 अध्याय 21 वचनावरती बोलणार आहे. प्रियांनो, वचन काय सांगते आपल्याला की आपली जिव्हा म्हणजे जीभ ही काय आहे. जिभेच्या हातामध्ये आपलं जीवन आणि मृत्यू हे दोन्ही दडलेले आहेत. हो प्रियांनो, जीवन आणि मृत्यू खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे याचाच अर्थ की आपण आपल्या जिभेने जे काही अंगीकार करू, जे काही आपण स्वीकारू, जे काही आपण उच्चारू, ते आपल्या जीवनामध्ये घडणारं आहे. होय, तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्हच होणार आहे आणि तुम्ही नैराश्य निगेटिव्ह विचार केला तर तसंच होणार आहे. कारण वचन सांगते आपल्याला की जिभेच्या हाती काय आहे, जीवन आणि मृत्यू हे दोन्ही आहेत आणि तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. हो, तिची आवड धरणारे म्हणजे आपण लोक आणि फळ भोगणे म्हणजे आपण जे काही आपल्या जुबानीने अंगीकार करू, ग्रहण करू, ते आपण काय फळ भोगू ना. जसं आपण नैराश्यामध्ये, नेगेटिव्हिटीमध्ये जे काही बोलू ते सत्यामध्ये उतरतं आणि तेव्हा आपण परत परमेश्वराला काय करतो, नावबोट ठेवायला लागतो. तर इथेच आपण चूक करतो प्रियांनो, नाही का. तर आपण आपल्या जुबेने नेहमी काय केलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, पॉझिटिव्ह उच्चार केले पाहिजेत, पॉझिटिव्ह अफर्मेशनद्वारे आपण बोललं पाहिजे. आणि इतरांनाही जेव्हा आपण बोलू तेव्हाही आपण काय पॉझिटिव्ह आणि चांगल्याच गोष्टी आपल्या जिभेवरती आणल्या पाहिजे. कारण काय, जुबान ही खूप महत्त्वाची आहे, जिव्हा ही खूप महत्त्वाची आहे. कारण आपण आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या नातेसंबंधामध्ये जेव्हाही कधी आपण बोलू तर नेहमी आपण काय पॉझिटिव्ह आणि घोषणा केल्या पाहिजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण. काय की तुमचं जे काही स्वप्न, जे काही ध्येय आहेत, जे काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या सर्व पूर्णत्वास हे परमेश्वरच नेणारा आहे ना. परमेश्वराकडे आपण काय केलं पाहिजे, यासाठी विनवणी केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्याला आपल्या जिभेचा, आपल्या शरीराचा, आपल्या सर्व अवयवांचा ताबा हा आपण काय पवित्र आत्म्याकडे दिला पाहिजे. कारण पवित्र आत्मा आपल्याला चालवणारा आहे. हो, तर आपण काय इथून पुढील सर्व गोष्टीचा आपण काय करू, पवित्र आत्म्याच्या हाती आपण आपला ताबा आणि कंट्रोल देऊ प्रियांनो. हो, तर आपण काय जे कोणी आहे, आता माझाही ताबा मी पवित्र आत्माकडे देते आणि तुम्हीही तुमचा. आता याच्यानंतर आपण काय, कारण बायबलचं प्रत्येक वचन हे सत्य आहे, खरं आहे. त्यातील आपण एक काना, मात्रा, वेलांटी, उकारसुद्धा आपण ना हटवू शकतो ना, त्याच्यामध्ये आपण काय वाढ करू शकतो. हो प्रियांनो, हे वचन जितकं दुधारी तलवार आहेत वचनं, तर आपण काय केलं पाहिजे, याचा स्वीकार केला पाहिजे, याचा अंगीकार केला पाहिजे. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे पवित्र 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 परमदयाळू पित्या परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या, हो देव बाप्पा, ही संधी दिलीस त्याबद्दल धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझं वचन सांगते बाप्पा की जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू ही दोन्ही आहेत आणि तिचे आवड धरणारे तिचे काय फळ भोगणार आहेत. तर हो राजा, इथून पुढील माझाही जुबानीचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वरा, लगाम लाव माझ्या राजा. आणि ओ परमेश्वरा, जे लोक हा व्हिडिओ पाहतात, हे चॅनल पाहणार आहेत परमेश्वरा, त्या सर्वांच्याही जिभेला तू ताबा लाव माझ्या राजा, लगाम घे माझ्या राजा तुझ्या हाती. हो परमेश्वरा, हा सुंदरसा दिवस आम्हाला पाहाव्या दिलास त्याबद्दल तुझे धन्यवाद करते परमेश्वरा. परत एक वार प्रभूजी ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन, आमेन.